शिवनकुट्टी कोण आहे? त्या रात्री जेव्हा तिथे बाईक ॲक्सिडेंट झालं तिथे ट्रक उभा होता माझा, पण अपघात होताना पाहिला नाही मी. शिवनकुट्टी त्यानंतर तू काय पाहिलंस? सर ते काय ना, अरे भाऊ अपघात झालाय का? हॅलो, हॉस्पिटलला जायचंय का? तुझी मदत करू का? हॅलो 电视声音啊， ए 对车辆加了让的给。 सर गळ्यात त्याने टॉर्च सारखं काहीतरी लावलं होतं. त्याचा काहीतरी भूतासारखा आवाज येत होता. खरं सांगायचं तर मी खूप घाबरलो होतो. तू त्याचा चेहरा बघितला होतास? नाही सर, त्या माणसाने मास्क घातला होता आणि त्याने आपलं संपूर्ण शरीर काळ्या कपड्याने झाकलं होतं. दिसायला धडधाकट वाटत होता सर. त्याचा आवाज फार भयंकर होता सर. सिजो, सर, अशा वेळी कोणीही टॉर्च घेऊन अशा प्रकारची गिमिक्स नाही करणार. बरोबर आहे सर. शिवनकुट्टीच्या जागी तिथे कोणी असतं किंवा अशी एखादी गाडी असती ज्यात खूप लोक असते किंवा एखाद्या हिम्मती माणसाने गाडी थांबवली असती तर शिवनकुट्टी, तू जो टॉर्च पाहिला होतास तो हाच आहे ना? बरोबर हाच आहे सर. सर, आपला किलर एक मुका आहे जो बोलू शकत नाही. सर, हे बघा. सर, तो आर्टिफिशियल लिरिंग्स लावून बोलला होता. कॅन्सर शिवाय दुसऱ्या कुठल्याही आजारात याचा वापर करू शकतो सर. माझे वडील कॅन्सरमध्ये याचा वापर करूनच आमच्याशी बोलायचे. तुम्ही जे शोधताय तो डिव्हाइस असा आहे का? सर हेच आहे सर ते. ऍक्च्युली जी व्यक्ती बोलू शकत नाही ती अशा प्रकारच्या डिव्हाइसचा वापर करून बोलू शकतो. त्याचा किती डिग्रीपर्यंत आवाज गेलाय हे त्याचा आवाज ऐकून आम्ही माहिती काढू शकतो.